महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी हुतात्मा चौकात निदर्शने केली आहेत। यावेळी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड या देखील उपस्थित होत्या। गिरणी कामगारांचे मुंबईमध्ये पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी खासदार वर्षा गायकवाड आणि गिरणी कामगार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आज कामगार दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे, मात्र गिरणी कामगार जे आहेत ते हुतात्मा चौक या ठिकाणी निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळतात। सोबत आमदार आणि खासदार सुद्धा या ठिकाणी आहेत। आमदार एकूणच त्यांच्याशी थेट जाणून घेऊ। ताई, खरं तर कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, मात्र गिरणी कामगार जे आहेत या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। आताच आम्ही कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि आज कामगार या ठिकाणी लढा लढण्याचं काम करत आहेत। गिरणी कुठे होत्या तर मुंबई शहरामध्ये होत्या, त्यामुळे मुंबईमध्ये त्यांना घर मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी आणि ती जेन्युइन मागणी, आणि त्या मागणीला आम्ही या ठिकाणी पूर्णपणे जे आहे ते सपोर्ट करतो। आणि ही मागणी त्वरित शासनाच्या वतीने आज खरं तर कामगार दिनाच्या निमित्ताने कामगार आज ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये येऊन जरी मागणी करत असतील तर शासनाने या गोष्टीकडे त्वरित बघितलं पाहिजे आणि त्यांना न्याय दिला पाहिजे ही अपेक्षा आहे। 23 ऑगस्ट 2022 रोजी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे साहेब, त्यावेळी त्यांनी एक शब्द वापरला होता की मुंबईतून बाहेर गेलेला माझ्या गिरणी कामगाराला असेल, मराठी माणसाला असेल, मला मुंबईत आणायचंय। परंतु 15 मार्च 2024 रोजी जो GR काढला त्याच्यात त्यांनी आजपर्यंतच्या सरकारने, कोणत्याही सरकारने गिरणी कामगारांच्या बाबतीत इतका निर्दयी जो निर्णय घेतला नव्हता तो घेतला गेला की मुंबईच्या बाहेरचा जर हक्क जो छेलू वांगणीला ते घरं देत आहेत ती नाकारला तर तुमचा मुंबईतला हक्क कायमस्वरूपी संपुष्टात येईल। महाराष्ट्र शासनाने गिरणी कामगारांना, खासगी गिरणी कामगारांना घरं द्यावीत मान्य आहे, परंतु NTC मिल या केंद्र सरकारच्या ताब्यात होत्या, त्यामुळे त्यातला जो कामगार आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे आता केंद्र सरकारने स्वीकारून त्याचं पुनर्वसन हे केंद्र सरकारनेच करणं गरजेचं आहे। ही मात्र आम्ही ठोस मागणी करतोय। आणि त्याचबरोबर आमचा एक वंचित कामगारांचा मुद्दा आहे की भरपूरसे कामगार त्यावेळी माहिती नसल्यामुळे वंचित राहिलेले आहेत अर्ज भरण्यापासून, त्यांनाही एक संधी मात्र दिली गेली पाहिजे ही आमची ठोस मागणी आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।